जीवनाच्या या प्रवासामध्ये एक असा शब्द ज्याची अनेक रूपं समोर येतात, धर्म. कधी हा आस्थेची शक्ती बनतो, कधी द्वेषाची भिंत. आपल्या आसपास घडणाऱ्या परिस्थितीने ही उत्सुकता जागवली की खरा धर्म नक्की कोणता. ही अडचण केवळ माझी नाहीये, तर आजच्या तरुण पिढीची आपल्याहून जास्त आहे. तर आज आपण एका अशा प्रवासाला निघूया ज्यामध्ये मी तुमचा सहयात्रीही असेन आणि तुमचा सारथी देखील. तर चला सुरू करूया सचच्या सीझन 3चं स्पेशल एडिशन, धर्म का सच. नमस्कार. आज मला इथे आल्यावर 2018चा तो दिवस आठवतोय जेव्हा मी त्यावेळचा शेवटचा सुभाषचंद्र शो केला होता. आपण सगळ्यांनी, देशाने, जगाने कोरोनासारख्या महामारीपासून आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत न जाणो किती गोष्टी बघितल्या, अनुभवल्या. त्यांना समजून घेऊन तुम्ही सगळे पुढेही जाताय आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या गोष्टी आत्मसात करून. पण आज मी तुम्हाला ज्या व्यक्तिमत्वाला भेटवणार आहे त्याने तर काहीतरी अद्भुत करून दाखवलं आहे. त्याने त्या संकटाच्या काळात अशी काही कामं केली आहेत जी एका साधारण मनुष्याने केली नसती. आणि त्यांना पाहून माझ्यासारख्या व्यक्तीलाही असं वाटू लागलं की ही भक्ती, आराधना, पूजा अर्चना हा खरा धर्म आहे, की ही व्यक्ती जे करते, आपलं कर्म करते, ते कर्मच खरा धर्म आहे. हा प्रश्न मनात आला आणि येणारच. तुमच्याही मनात आला असेल, आजही येत असेल. तर ही कोणती कर्म आहे जी कर्म करणाऱ्या व्यक्तीला आपण म्हणू शकतो की ही धार्मिक आहे, किंवा ती कोणती कर्म आहे जी आपण करतो जीवनामध्ये ज्याने आपल्याला लोक अधार्मिक म्हणू लागतात. तर अधिक वेळ न दवडता ज्या व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलत होतो, ज्याने कदाचित धर्माला खऱ्या रूपामध्ये परिभाषित केलं, म्हणजे धर्माचा खरा अर्थ त्यांनी आपल्याला दाखवला, त्या व्यक्तिमत्वाला मी स्टेजवर बोलवू इच्छितो. पण त्यांना स्टेजवर बोलवण्याआधी तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवू इच्छितो. मी तुमच्या समोर हात सोडते. माझ्या मुलासाठी मला पैसे द्या, म्हणजे माझा मुलगा ठीक होऊन जाईल. पायाच्या उपचाराच्या मदतीसाठी आलोय. दोन्ही पाय निकामी आहेत, दोन्ही. तो आपल्या पायांवर उभा राहू शकलाय सर. खूप खूप धन्यवाद सर. सरांसारखे 10 जण जर देशात असतील तर या देशात कोणतीच समस्या राहणार नाही. मानवतेचा निभावला धर्म. कोणी विचारलं तेव्हा म्हणाला, हेच माझं कर्म. हे जे काही करतायत मस्त करतायत, लोकांना भेटतायत, त्यांची मदत करतायत. रील हिरो पासून रिअल हिरो पर्यंतचा प्रवास. माझ्या पायांच्या उपचारांसाठी मदत केली, मला स्वतःच्या पायांवर उभं राहण्यासाठी त्यांनी मदत केली. धन्यवाद. आज थोडासा चेहऱ्यावर जो आनंद आहे, हसू आहे, ते सगळं तुमच्यामुळेच आहे. ज्यांची प्रत्येक शैली आहे सॉलिड, ज्यांची प्रत्येक भूमिका आहे सॉलिड. सोनू सूद. तर मित्रांनो, स्वागत करा. आपल्यामध्ये येत आहेत यंग, मोटिवेटिंग, प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं स्वागत आहे. स्वागत सोनू. थँक्यू एव्हरीवन. असं एक व्यक्तिमत्व ज्याने हे करून दाखवलंय आणि साक्षात देवाच्या रूपात सोनू सूद यांनी लोकांच्या मनात घर केलंय. स्वागत आहे तुमचं सुभाषचंद्र शो मध्ये. सोनू, आज आपण इथे बसलेले सगळे लोक ही गोष्ट तर जाणतोच की तुम्ही देशासाठी काय केलंय, लोकांसाठी काय केलंय, अजूनही करताय, अविरतपणे करताय. त्या बदल्यात समाजाने तुम्हाला देवाचा किंवा साक्षात परमेश्वराचा दर्जा दिला.
माझ्याकडे एक न्यूजची क्लिपिंग आहे, आधी तुम्ही ती बघा. కనులార నిన్ను చూడ మనసున్నది కనులార నిన్ను చూడ మనసున్నది. भारतामध्ये एकच देव आहे आणि ते सोनू सूद आहेत. मंदिरामध्ये जाऊन आम्हाला जेवढा आनंद मिळत नाही तेवढा सरांचा पुतळा बनवून मिळालाय. నీ ఒడిలో నిధి కొమ్ము పడనీయకు. जय हो सोनू सूद. थँक्यू. तर बघितलं, लोकांनी तुम्हाला देव किंवा परमेश्वर मानून तुमची पूजा करणं सुरू केलंय. हे ऐकून तुम्हाला कसं वाटतं सोनूजी? सर, एम्बॅरेसिंग असतं माझ्यासाठी हे खूप. आय डोंट थिंक की मी हे डिझर्व करतो, पण मला आय फील ब्लेस्ड. माझी आई प्रोफेसर होती आणि पंजाबमध्ये एक छोटंसं गाव आहे मोगा, तिथून मी आलो, इंजिनियर झालो, नागपूरमधून शिक्षण घेतलं आणि ॲक्टर बनण्यासाठी मुंबईत आलो. हे शहर माझ्यासाठी नवीन होतं, कोणाला ओळखतही नव्हतं. माझ्या आईने मला एक गोष्ट सांगितली. ती म्हणाली होती की सोनू, तुझ्या जीवनाच्या लेखणीमध्ये आशीर्वादाची शाई असू दे, तेव्हा बघ तुझं नाव कागदावर नाही तर आभाळावर लिहिलं जाईल. वा 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 वा. तर मला असं वाटतं की 2 महत्त्वाचे जे असे शब्द आहेत ते आहेत आशा आणि प्रयत्न. जर आपल्याकडून कोणाला आशा नाही आणि जर आपण कोणासाठी प्रयत्न करू शकलो नाही तर आपलं आयुष्य व्यर्थ आहे सर. आणि आपण तेच करत राहिलं पाहिजे. मला वाटतं की मी त्याच प्रयत्नात आहे सर. पण सोनूजी, हे कोरोनाच्या दरम्यान तुम्ही जे काही केलं, पूर्ण जग बघत होतं, आम्हीही बघत होतो. तुम्ही रुग्णांच्या मध्ये जात होतात, सगळं काही करत होतात. तुम्ही हे सगळं करत होतात तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं की उद्या जर मी करोनाग्रस्त झालो तर काय होईल? तुम्हाला काय वाटत होतं की तुम्ही एक माध्यम आहात की तुमच्याकडनं हे कोणी करून घेतंय? तुमच्या आईची प्रेरणा तुमच्याबरोबर होती, काय होतं? सर, मी जेव्हा पंजाबमध्ये होतो तिथे माझ्या वडिलांचं एक कपड्यांचं दुकान होतं, शोरूम. तिथे आम्ही दर गुरुवारी लंगर लावायचो. तेव्हा लोक यायचे, त्यांच्यासाठी पुरी छोले, हलवा अशी छोटीशी गोष्ट असायची, पण त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असायचा तो कमालीचा होता. तिथे मी पण तुम्ही वाढायचो वाढायचात. आणि मला वाटायचं की छोटीशी गोष्ट दिली आपण ह्यांना, त्यात एवढा कसला आनंद. आणि माझ्या आईनी पूर्ण आयुष्यभर मुलांना शिकवलं, दिवस रात्र शिकवायची फ्रीमध्ये. तर आम्ही तिला म्हणायचो की बाबा थकून जाशील, रेस्ट घे, कशाला सकाळी 4 वाजता उठून हे करतेस. त्या सगळ्या गोष्टी ज्या मी लहानपणापासून बघायचो आसपास आणि अनुभवल्यात, त्याची जाणीव मला आत्ता व्हायला लागली आहे की ज्यावेळी तुम्ही एका व्यक्तीचं आयुष्य बदलता, त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणता, हसू आणता, त्यावेळी जो आनंद मिळतो ना, तो मला नाही वाटत की मी जवळपास सगळ्या भाषांमध्ये 90-100 फिल्म्स केल्या असतील. आणि मला नेहमी असं वाटत राहिलं की फिल्मचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 100 कोटी 200 कोटी वगैरे झालं तर खूप छान वाटेल, मोठमोठ्या डायरेक्टर्स ॲक्टर्स बरोबर काम करेन. आणि जेव्हा तुम्ही सामान्य माणसाबरोबर जुडता, त्याची आशा बनतात, त्याच्या जीवनात आनंद आणता, त्याची किंमत हजारो करोडो बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनपेक्षा खूप जास्त आहे. खूपच चांगली गोष्ट आहे. तुम्हालाही मला हेच सांगावं असं वाटतं की आपण सगळे वाट पाहत बसतो की आपण खूप फेमस होऊन जाऊ, खूप पैसा येईल आपल्याकडे, आपल्या खूप साऱ्या ओळखी होतील, तेव्हा आपण आयुष्य बदलायला जाऊ. पण मला असं वाटतं की हे तुम्ही आजही करू शकता. माझ्या घराच्या बाहेर एक मुलगा आहे, गुड्डू नाव आहे त्याचं सर. मागच्या 20 वर्षापासून, मी मुंबईला यायच्या अगोदरपासून तो दूध पिशवी वाटतोय सर. तर तो प्रत्येक घरासमोर दूध पिशवी टाकतो. आजही तो ते करतो आणि दिवसभरात जे काय भंगार रद्दी जमा होतं ते घेतो आणि जवळपासच्या बिल्डिंगमधून जे काय मिळेल ते घेतो आणि विकून येतो. आणि मग जेव्हा माझ्या घरी 300-400 लोक येत असतात रोज, आणि जेव्हा मी ट्रॅव्हल करत असतो तेव्हा कोणी ना कोणीतरी असावं लागतं तिथे, तर त्याची ड्युटी मी तिथे लावली आहे. आता आमच्याकडे एक फॉर्म असतो ज्याच्यात तुम्हाला तुमचं नाव, नंबर, काय प्रॉब्लेम आहे, एज्युकेशन आहे, मेडिकल आहे, ते त्यांना भरायचं आहे आणि मग आम्ही त्यांना फोन करून त्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. तर त्या गुड्डूला जे काम दिलंय ते हे आहे की बाबा तुला हे करायचं. बिचारा एका गरीब छोट्या कुटुंबातून येतो आणि तिथे राहतो. जेव्हा गुड्डूने हे 2-2.5 वर्षापासून करायला सुरुवात केली, आजूबाजूच्या बिल्डिंगमधले सगळे लोक जिथे तो भंगार उचलतो किंवा दूध टाकतो, तो असं म्हणतो की मला 20 वर्षापासून कोणी चहालाही विचारलं नाही आणि आता गुड्डूऐवजी गुड्डूजी अशी हाक मारतात आणि घरी बोलवतात, जेवायला देतात. मला तर कधी कधी असं वाटतं की तो तिथे निवडणुकीला उभा राहिला तर जिंकूनच येईल. तर खरंच त्याचं एवढं कौतुक आहे. खूपच चांगली गोष्ट आणि आहे. त्याच्याकडे काही खूप पैसे नाहीयेत, पण तरी तो एक माध्यम बनलाय. आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा
डोंट वेट की मी कधी करू शकेन. तसंच कनेक्शन जसं की डॉट्स जोडायचा प्रयत्न करा तुम्ही. जिथे तुम्ही एक माध्यम व्हाल आणि तुम्हाला स्वतःला जाणवेल की एक वेगळी शक्ती, एक वेगळी पॉवर येते तुमच्याकडे जेव्हा तुम्ही एका अनोळखी माणसाची मदत करायला जाता. लोक मला विचारायचे की सोनू, हे तू कसं काय करतोस? कसं जमतं तुला? म्हणजे पूर्ण भारतात माझं काम चालू आहे. आय वुड से की आय नेव्हर थिंक ट्वाइस कॉलिंग समबडी आय डोंट नो फॉर समबडी आय डोंट नो. कारण आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपण फोन केल्यावर हा माणूस हा, अवेलेबल एक असेल की नाही, संकोच आपलं काम हा असतो. करेल की तो नाही तुम्ही वगैरे. कधी मी बाळगला सर नाही. आत्ताही फोन करतो, 4-4 वेळा फोन करतो. कोरोनाच्या काळात कितीतरी चीफ मिनिस्टर्सला फोन केलाय जे मला ओळखतही नव्हते आणि ते म्हणायचे की म्हणजे हा फोन करतोय आणि करायला लावतोय आणि काम होतंय पण. सो आजही मी तेच वा वा. प्रयत्न करतो खूप आणि चांगली गोष्ट पुढेही आहे. करत खूप राहीन चांगली सर. गोष्ट आहे. पण सोनू, हे तुम्ही अभिनयामध्ये एवढे व्यग्र असता, व्यग्रता आहे. हो प्रोड्युसर, डिरेक्टर तुमचा वेळ मागतात आणि वेळेवर काम करून मागतात तुमच्याकडून. त्याला उशीरही होत असेल काही वेळा, तरीही तुम्ही हा वेळ कसा काढता? सर मी परमार्थासाठी वेळ काढणं ही बऱ्याच लोकांची शेवटची प्रायोरिटी असते. करायचं सगळ्यांना आहे, हो पण ती लास्ट प्रायोरिटी आहे. पण तुम्ही त्याला, मला वाटतं की पहिली प्रायोरिटी दिलीत. सर अगदी बरोबर. मला हे नेहमी जाणवत आलंय की हे गिव्हिंग बॅक टू द सोसायटी आहे ना, हे खूप शॉर्ट लिव्ड असतं. मी तुमच्याशी 1 तास बोलेन, तुम्ही खूप चार्ज व्हाल, तुम्ही म्हणाल मला पण हे करायचंय, हे चांगलं आहे, आय ऑल्सो नीड टू डू दिस. पुन्हा तुम्ही उद्या बिझी होऊन जाल, मग कोणाचा तरी वाढदिवस येईल, मग अजून बिझी व्हाल. हळूहळू तुम्ही पाहत जाल की ती गोष्ट जी आहे ना ती हळूहळू फेड आउट होत जाते आणि मग ती बॅकसीटवर जाते कुठे. Backseat वर. जी गोष्ट सुरू केली आहे ती अजिबात थांबली नाही पाहिजे आणि मी त्याचाच कायम प्रयत्न करत असतो सर. खूपच छान, खूपच छान. सर मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तर आमच्यापेक्षाही बिझी असता, मग तुमच्यात कुठून ती एवढी ताकद आणि एवढा जुनून येतो की मला लोकांचं आयुष्य बदलायचंय, मला लोकांना इन्स्पायर करायचंय? तर तुमची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते सर? बघा, जेव्हा झी टीव्हीची सुरुवात झाली होती त्यावेळी मी तुम्हीही पाहिलं असेल, खूप जणांनी असं सांगितलं की हे चालणार नाही, भारतामध्ये टेलिव्हिजन चॅनल चालवणं अवघड आहे आणि कायदेशीर अडचणी खूप होत्या. पण तरीही ते सुरू झालं. बघा, आजही आमच्या गोडाऊनमध्ये 7 करोड चिठ्ठ्या पडून आहेत, पोस्टकार्ड्स आम्ही सांभाळून ठेवली आहेत. लोक त्यावेळी 92 साली इंटरनेटचं युग सुरू होतच होतं. लोक चिठ्ठ्या लिहायचे. लोकांनी जणू झी टीव्हीची ओनरशिप घेतली होती. आणि मला कधी हॉलंडवरनं चिठ्ठी यायची, कधी अमेरिकेवरनं. एक हॉलंडहून एका महिलेचं पत्र आलं की साहेब, मला तर डॉक्टरांनी कॅन्सर आहे असं निदान करून असं सांगितलं की 3 महिन्यात तू मरशील. पण मला एक दिवस सहज टी व्हीवर असं दिसलं की झी टीव्ही नावाचा कुठला तरी भारतीय चॅनल आहे. मी बघायला सुरुवात केली आणि माझा कॅन्सर गायब झाला. क्या बात आहे. आणि मी आता जिवंत आहे. 2 वर्ष झाली. वाव. तर लोकांनीच प्रेरणा दिली अच्छा. आणि चॅनल खूप चालला, कंपनी खूप चालली, आजही खूप छान चाललंय. आजही 150 करोड लोक रोज झी टीव्ही बघतात, या वाव. देशात परदेशात. आम्ही परदेशामध्येही, बऱ्याच जणांना माहिती नसेल, आज पहिल्यांदा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरून सांगतो हो की 12 परदेशी भाषांमध्ये देखील झी टीव्ही दाखवलं जातं. वा. त्यानंतर मला वाटलं हे खूप झालं, आता काहीतरी करावं आणि हा शो सुरू झाला. यामध्येही जे लोकांनी ह्या कार्यक्रमाला प्रेम दिलं, मला प्रेम दिलं या माध्यमातून, ते खूपच असं होतं की मी ते शब्दात नाही मांडू शकत. आणि पुढे जाऊन मी एक प्लॅटफॉर्मच्या रूपात ह्याला एक मी नाव, तुम्ही तर खूपच मोठं काम करतायत, मी आता प्रयत्न सुरू करणार आहे की मी ह्याच्याबरोबर एक सारथी जोडणार आहे की मी तुमचा सारथी आहे जीवनाचा. तुमच्या समस्या आम्हाला लिहून कळवा, आम्ही प्रयत्न करू त्याचं निवारण करण्याचा. क्या बात आहे. सरांच्या बोलण्यावरून मला ती लाईन आठवते की हौसला रख, हौसला रख, एक समय ऐसा आएगा जब घड़ी किसी और की होगी और समय तेरा बताएगा. वाह वाह वाह. घडी किसी और की होगी और समय तेरा बताएगा. समय तेरा बताएगा. क्या बात आहे. तर असं आहे सर की मला वाटतं की तुमच्यासारखी लोक हवी आहेत जी लोकांना इन्स्पायर करतील आणि आज एवढा मोठा तरुण वर्गही तुमच्या समोर बसलाय, इन्स्पायर होतील आणि खूप अशा गोष्टी घेऊन जातील घरी. ते म्हणतील की आम्ही आज शिकून आलोय आणि आज या गोष्टी आम्ही पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. हो हो, का नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू, तुम्ही सगळेजण आहात इथे, की धर्माची खरी परिभाषा यांनी जे केलं ते आहे की अजून काही आहे?
कर्म करणं हाच धर्म आहे की अजून काही आहे? तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं की धर्माची खरी व्याख्या काय आहे? माझ्या हिशोबाने धर्म हे तुमचं शेवटचं मृगजळ आहे, शेवटची कोबडी आहे, ज्याचं सत्य उघड झाल्यावर तुम्हाला कशाचीच अपेक्षा नाही राहत. त्यानंतर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहता आणि तुम्हाला कोणते प्रश्न पडत नाहीत आणि तुम्ही खरं जगणं सुरू करता. ओके. माझ्या दृष्टीने धर्म म्हणजे जेव्हा आपल्या हृदयात करुणा जागृत होते, तेव्हा माणूस जे काही करतो ते माझ्यासाठी धर्म आहे. या करुणेमध्ये तो अख्ख्या जगाचा विचार करतो. तर त्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती त्याच्या कर्मांमधून दिसून येते. खूप चांगली गोष्ट बोललात. करुणेमुळे व्यक्ती आपोआप धार्मिक रूप धारण करतो. खूपच छान. सर तुम्ही पण सांगा आम्हाला, तुमचा एक्सपिरियन्स एवढा वास्ट आहे, तुमच्यासाठी धर्म काय आहे सर? आपण जेव्हा धर्माबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात एक नाव येतं. तुम्ही जर सामान्य लोकांना विचारलं तर कुठलं नाव येतं? भगवान, हो की नाही? पण भगवानाची व्याख्या माझ्या दृष्टीने सोनूजी वेगळी आहे. लोक मानतात त्यापेक्षा माझी भगवानाची व्याख्या वेगळी आहे. म्हणजे भ म्हणजे भूमी, जमीन. ग म्हणजे गगन, आकाश. व म्हणजे वायू. अ म्हणजे अग्नी. आणि न म्हणजे नीर. वा. म्हणजे निसर्गाची जी 5 तत्व आहेत तेच भगवान आहेत, अशी माझी मान्यता आहे. क्या बात आहे. हो. जर माणसाला हे समजलं की भगवान याचा खरा अर्थ काय आहे आणि आपल्या प्रकृतीला अनुसरून जर का आपण कर्म केली तर तुम्हाला त्रास नाही होणार. जीवनात अडचणी येणार नाहीत. अडचणी आल्या जरी तरी सहजगत्या सुटून जातील. सर मला असं वाटतं की मी आता तुमचे व्हिडिओज पाहिले किंवा जे काय मी तुम्हाला आतापर्यंत फॉलो केले त्यावरून मी आपले जे इकडे मित्र बसले त्यांच्याशीही मला शेअर करायला आवडेल की आपण आयुष्याचं खूप काही प्लॅनिंग करतो की आपण शिक्षण घेऊ, मग हे करू, मग ते करू, त्यानंतर मला अजून काही मिळेल पुढे जाऊन. तसं तुम्ही एक पूर्ण आयुष्याचं प्लॅनिंग करता. माझ्या आयुष्याचा जो एक्सपिरियन्स राहिला सर तो माझी आई प्रोफेसर होती, त्यामुळे अभ्यास करण्याशिवाय मला काही पर्याय नव्हता. डॉक्टर आणि इंजिनियर 2 प्रोफेशन असतात, तर मी इंजिनियर झालो. नशीब म्हणजे डेस्टिनी होती ती मला ॲक्टिंग क्षेत्रात घेऊन आली. मग मी हे पाहिलं की समटाईम्स यू आर मेंट टू डू समथिंग बिगर इन लाईफ अँड यू ऑल्सो डोंट नो की तुम्ही काय करू शकता. मला आठवते की जेव्हा कोरोना पहिल्यांदा आला होता, जवळपास 11-12 हजार विद्यार्थी फॉरेन कंट्रीजमध्ये अडकले होते. मी त्यांची मदत करत होतो. तर मला माझा फोन नंबर सगळीकडे पसरला होता. मला खूप सारे मेसेजेस यायचे. तर मला त्यामध्ये एक मेसेज आला की किर्गिस्तान नावाची एक जागा आहे, तिथे मेडिकल स्टुडंट्स आहेत आणि व्हॉट्सअपवर त्यांनी काही व्हिडिओज पाठवले की 2-3 लोकांची तिकडे डेथ झाली आहे आणि दे आर स्टक देअर, दे कांट कम बॅक. मग मी पाहिलं किर्गिस्तान, मी तर कधी गेलो नाहीये, कनेक्शन पण नाहीये, पण मग माझं इथे काम चालू होतं त्यामुळे मी त्याला इग्नोर केलं आणि मिस झाला माझ्याकडनं मेसेज. आणि मग मला एक MP आहेत मध्य प्रदेशचे, त्यांनी मला फोन केला की त्यांचा मुलगा तिकडे अडकलाय, मदत करा. तर मी म्हटलं तुम्ही MP आहात, मी कशी मदत करणार तुमची? नाही, मी ऐकलंय तुमच्याबद्दल, तुम्ही मदत करा. सो मी शोधायला लागलो, थोडा अभ्यास केला. मी परमिशन काढली की किर्गिस्तानला जाऊन फ्लाईट लँड करीन आणि तिथे अडकलेल्या स्टुडंट्सना परत घेऊन येईन. किर्गिस्तानच्या ऑफिशियल्सशी मी जेव्हा बोललो तेव्हा ते म्हटले की नाही, पॉसिबल नाहीये. ते म्हटले की वी कांट लेट एनी फ्लाईट्स लँड इन किर्गिस्तान. सो तिथले अँबॅसिडर होते इंडियातले, त्यांच्याशी मी बोललो आणि ते पण नाही म्हटले. मग मी त्यांना एक असा इमोशनल मेल पाठवला, एकदम नॉन ऑफिशियल टाईप मेल होता. मी म्हटलं की आपल्याला संधी मिळतीये काहीतरी चांगलं करायची, वी शुड सेव्ह लाईव्स अँड आय थिंक वी कॅन डू दॅट. तरी पण तुम्ही रूल्स एवढे फॉलो करू नका. तुम्ही थेट नकार देऊ नका की फ्लाईट नाही येऊ शकत वगैरे. फ्लाईट मी इंडियामधनं पाठवू शकतो, तुम्ही फक्त 2 तासाची परमिशन द्या, म्हणजे मी स्टुडंट्स तिकडून काढू शकतो. तर बाय हुक और बाय क्रूक, बाय ब्लेसिंग्स की त्यांनी मला परत मेल केला आणि त्यांनी सांगितलं की फक्त 2 तास त्यात तुम्हाला तिथून स्टुडंट्सना घेऊन जायचंय. मग आम्ही स्टुडंट्सना घेतलं आणि 169 स्टुडंट्सना आम्ही किर्गिस्तानच्या पहिल्या फ्लाईटमधनं घेऊन आलो. आणि सर जी पहिली फ्लाईट तिथून उडाली तेव्हा किर्गिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, जॉर्जिया, फिलिपिन्स, रशिया ह्या 6 देशांमधनं
11 साडे 11 हजार जी स्टुडंट्स होते ते सगळ्यांनी आपापल्या ग्रुप्स बनवले आणि मला त्याच्यात ऍड केलं आणि हे धड 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 मेसेज यायला लागले. मी म्हटलं हे मला नाही पॉसिबल एवढे सगळे मेसेज वाचणं आणि सगळ्यांना कोऑर्डिनेट करणं. म्हणून तुम्ही प्रत्येक कंट्रीचा एक लीडर अपॉइंट करा. मग सगळ्या कंट्रीजचा एक लीडर बनला आणि मग तुम्हाला विश्वास नाही बसणार की ज्या देशात मी कधी गेलो नाही, तिथे सगळ्या फ्लाईट्स गेल्या, तिथून स्टुडंट्स परत आले, हे सगळं कसं घडलं हे मला आजही माहित नाही. खूप तर मला असं वाटतं की तो आपला धर्म होता जो आपल्याकडनं घडला आणि आजही खूप सारे लोक माझ्या टचमध्ये आहेत जे त्या प्रवासात माझ्याबरोबर जुडले होते आणि मला असं वाटतं की तोच धर्म आपल्याकडनं हे सगळं कर्म ही करून खूप घेतो. मोठी गोष्ट सांगितली तुम्ही. बघा, धर्म जे त्या मुलाने सांगितलं की करुणा तुमच्यामध्ये जागृत झाली, तर काय सोनूजी, निसर्ग आपलं काम करणं सुरू करतो. जशी तुमच्या मनात करुणा जागृत झाली, निसर्गाने त्याचं काम करायला सुरुवात केली. त्याचे नियम बदलत नाहीत. बरोबर. जर तुमच्या मनामध्ये निस्वार्थी करुणा असेल तर निसर्ग तुमची साथ देईलच. आणि दुसरीकडे तुम्ही जर रागाने बोललात की मी नाही करणार, जर तुम्हाला राग आला तरी देखील निसर्ग आपलं काम करतो. जसा तुम्हाला राग येतो तसं तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनामध्ये तुमचं डोकं भणभणायला सुरुवात होते. तर निसर्ग तुम्हाला शिक्षा देतो त्याची, की तू रागावलास, सुभाषचंद्रांवर रागावलास, त्यांचं नुकसान तू नंतर करशील, पहिलं तुझं नुकसान होणार. तुझी विचार करण्याची शक्ती नाहीशी होऊन जाते. तुम्ही मनामध्ये कोणता व्यभिचार आणलात, वाईट विचार आणलात, कोणाचं नुकसान करण्याचा विचार जर का आणलात आणि हा विचार जर का तुम्ही करत राहिलात तर निसर्ग तुम्हाला शिक्षा द्यायला सुरू करतो. त्याचे नियम बदलत नाहीत. एक वेळ सरकार तुम्हाला केलेल्या गुन्ह्याबद्दल, चुकीबद्दल एक वेळ माफ करेलही, पण निसर्गाकडे माफी नाही. मग तर सर तुम्ही निसर्गाचा आदर करणं हाच खरा धर्म आहे. हे कायम लक्षात ठेवा. सर, मी तुम्ही आता जे म्हणालात त्याच्यामध्ये मला ऍड करावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही हे करायला लागता, तुम्ही जेव्हा गोष्टींना रिॲक्ट होता, कुठल्याही गोष्टींवरती रागाने बोलता, सो असं बऱ्याच वेळेला होतं की जेव्हा तुम्ही लोकांसाठी काहीतरी करायला जाता तेव्हा अशा घटना, असे एक्सपिरियन्सेस येतात की तुम्हाला राग येतो की मी एवढं करतोय आणि हा असा रिॲक्ट होतोय. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं. मी एक छोटंसं उदाहरण देतो की जोधपूरची एक केस होती. शिवम नावाचा मुलगा होता, त्याची लिव्हर ट्रान्सप्लांटची केस होती. तो 8 वर्षाचा होता. त्याच्या आईवडिलांनी 1.5 लाख रुपये जमा केले होते आणि तो कोणाच्या तरी ओळखीने आमच्याकडे आला होता की ह्याला वाचवा. तर मी अपोलो हॉस्पिटल हैदराबादमध्ये बोललो. तिथे एक डॉक्टर विजय वर्मा नावाचे डॉक्टर आहेत. ते म्हणाले की 6.5 लाख रुपये फी असते माझी. डॉक्टरांची फी असते तिथली हॉस्पिटलमधली, मी नाही घेणार. अपोलो हॉस्पिटल म्हणाले की आम्ही मेडिसिन्स फ्री देऊ. तर 28 लाखाची सर्जरी 18 लाखात होणार होती. 10 लाख वाचले होते. मी त्यांना म्हटलं की थोडे पैसे तुम्ही अरेंज करा. त्यांनी अजून 2-2.5 लाख रुपये जमा केले आणि त्यांचे 3 लाख रुपये तयार झाले. मग मी CM ऑफिसमध्ये बोलणं करून 10 लाख रुपये जमवले आणि बाकी 4 लाख रुपये मी हॉस्पिटलला दिले. तर एवढं झालं, सर्जरी झाली, मुलगा वाचला, ते सगळे घरी गेले. पण 1 महिन्यानंतर जेव्हा मला बिल यायला लागलं तेव्हा मी पाहिलं की 14 लाखाचं बिल माझ्याकडे पाठवलंय. मी म्हटलं अरे हे 10 लाख रुपये तर CM ऑफिसमधनं येणार होते. मग मी फोन करून विचारलं तर चुकून काय झालं की जे 10 लाख रुपये हॉस्पिटलला जायचे होते तर ते चुकून आई वडिलांना देऊन टाकले. मग हे जेव्हा कळालं तर मी आई वडिलांना फोन केला. त्यांना म्हटलं हॉस्पिटलला ते पैसे परत करा. तर ते म्हणाले की आम्हाला मूल पण वाढवायचं आहे ना. बघा. तर मी म्हटलं की मुलगा वाचलाय ना, तर तुम्ही हॉस्पिटलला ते पैसे देऊन टाका. मग ते म्हणाले नाही, ते पैसे खर्च झाले. अरे बाप. मग ज्या मुलांनी, जोधपूरवाल्यांनी ज्यांनी मला सांगितलं होतं हे करायला, त्याला खूप राग आला. तो म्हटला हे असल्या लोकांची मदतच नाही केली पाहिजे. त्याला राग आला. तर मी त्याला म्हटलं की हा आपल्यासाठी एक धडा होता. एक तर आपण हे बंद करू मदत करणं, किंवा इथनं पुढे चालू ठेवू. सो आम्ही असं चालू ठेवलं आणि आता मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मी ब्रँड अँबॅसिडर आहे त्यांचा. मी त्यांच्याकडनं फीज नाही घेत. लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरीज घेतो, किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीज घेतो. आज पण आम्ही कितीतरी शेकडो सर्जरीज करून घेतल्या. खूपच छान. सो आय थिंक हे जे तुम्ही म्हणालात ही लक्षात ठेवायची गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा मदत कराल सुद्धा तेव्हा अशा काही गोष्टी घडतील जेव्हा तुम्हाला वाटेल की नाही बॉस, मला हे नाही करायचं. कारण तुम्ही 1000 वेळा मदत केलीत तरी लोक बहुधा लक्षात नाही ठेवणार, पण ज्या दिवशी तुम्ही मदत नाही करणार ते लोक नक्की लक्षात ठेवणार. त्यामुळे कायम चांगलं काम करत राहा. मोठी गोष्ट आहे. मला पूर्ण विश्वास आहे की या व्यक्तीला
कधीही त्याच्या कामाचा अहंकार होणार नाही जो लोकांची मदत करतोय. नाहीतर काय असतं, मी तुमच्यासाठी काही ओळी दुसऱ्या कोणाच्या तरी लिहिलेल्या आहेत, लोक त्या गातात, मी सांगतो आणि गायचा प्रयत्न करतो, मला गाता येत नाही, पण काय म्हणलं यात, मत कर माया को अहंकार, मत कर काया को अभिमान. म्हणजे तुमच्याकडे माया आहे त्याचा अहंकार करू नका, आणि तुमची काया सुंदर आहे त्याचा अहंकार करू नका. मत कर माया को अहंकार, मत कर काया को अभिमान. कायागार से काची, कायागार से काची, जैसे ओसरा मोती. जसे पाण्याचे दवबिंदू होतात तेव्हा ते मोत्यासारखे दिसतात ना, तर म्हणले की कायागार से काची, जैसे ओसरा मोती. झोंका पवन का लग जाए, झपका पवन का लग जाए, काया धूल हो जासी. काया धूळ होऊन जाईल, तेव्हा अहंकार करू नका खूप छान, जीवनामध्ये. खूप छान, सुपर. तर मित्र हो, निसर्गाच्या मुद्द्यावर परत येऊया. जसं मी सांगितलं की निसर्ग आपलं काम करत असतो आणि निसर्ग हाच माझ्या दृष्टीने धर्म आहे. मला असं वाटतं सर की आपण नेहमी आजकाल धर्माची व्याख्या बदलली आहे लोकांनी. हो. सोशल मीडियावर एवढं आपण बघतो, सगळं बदललंय. जेव्हा आपण दुसऱ्यांचं आयुष्य बदलायला जातो तेव्हा परमेश्वर तुमचं आयुष्य बदलायला तो लागतो. बदलू लागतो. तो तुम्हाला सांगत जातो की पुढे काय करायचंय, कसं करायचंय, आणि तुम्हाला ऍक्च्युअल सांगतो की तुमचा धर्म काय आहे. सो मला असं वाटतं की स्वतःला असं लिमिट करू नका. पुढे काय लिहून ठेवलंय हे तुम्हालाही माहीत नसतं. तर खूपच चांगली गोष्ट आहे. तर आत्ता तुम्ही ऐकलं, सोनूजींनी खूप चांगली गोष्ट सांगितली की जेव्हा तुम्ही परोपकार करता तेव्हा धर्म तुमची साथ देतो, निसर्गही साथ देतो. पण थोडा कठीण वाटतो मला हा प्रश्न. तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर तुम्ही देऊ नका, सांगायचं असेल तर जरूर. आपल्या देशामध्ये धर्माची व्याख्या जी शास्त्रांमध्ये लिहिली आहे, जी वेदांमध्ये लिहिली आहे, जे आपण वाचलं आहे, सगळ्यांनी लिहिलं आहे की धर्म सनातन आहे. त्यांच्या दृष्टीने सनातनचा अर्थ काय आहे? जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली, जेव्हा ही पृथ्वी आगीच्या तप्त गोळ्यापासून थंड होऊन पृथ्वी बनली, त्याच्यावर जीवजंतू आले, सगळं काही आलं, तेव्हा धर्माची जी परिभाषा जी तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढची हजारो लाखो वर्ष राहणार जोपर्यंत ही सृष्टी आहे, त्याला सनातन धर्म म्हणलंय. पण आपण सगळ्यांनी गेल्या 100, 200, 400 वर्षात या देशात ज्या काही चुका केल्या आहेत, आपण केवळ मंदिरात जाऊन देवाची पूजा अर्चना करणं आणि त्याची प्रार्थना करणं यालाच सनातन धर्म बनवून टाकलंय. यावर तुमचं काय म्हणणं आहे? हो, एकदम तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे त्याचं की आपण कुठेतरी भरकटलोय. सोशल मीडिया आला आपल्याकडे, त्यांनी काही गोष्टी सोप्या केल्या आहेत, पण कुठेतरी त्यांनी आपल्याला करप्ट पण केलं. करप्टही केलं की आपण काहीतरी बघतो, कोणीतरी काहीतरी बोलतं आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतो, मनात घुसतं आणि आपण त्याला फॉलो पण करायला लागतो. तर मला असं वाटतं की जे तुम्ही म्हणालात की ह्या सृष्टीची रचना झाली असेल आणि आपल्याला जे काय करायला पाठवलं इथे, ते सोडून जेव्हा आपण तिथून भरकटतो, तिथून आपण आपलं ध्येय विसरायला लागतो, तेव्हा आपण धर्मापासून दूर जायला लागतो. धर्मापासून दूर जातो आपण. हो, मग आपण कर्मापासूनही दूर जायला लागतो. मग कितीही देवळात मशिदीत जा, तर मला नाही वाटत तुम्हाला काही त्याचं फळ मिळणार आहे जोपर्यंत तुम्ही परोपकार करत नाहीत लोकांची. असंही म्हणलंय की नराची सेवा म्हणजेच नारायणाची सेवा आहे. हे पण लिहिलंय. 100%. सर, मी हे अनुभवलंय स्वतः की जेव्हा मी थोडासा फेमस झालो, साऊथच्या फिल्म्स केल्या, तर माझ्याकडे माझे मॅनेजर आहेत, मी त्यांना नेहमी म्हणायचो की अरे, फिल्म्स तर आपण खूप करतोय, पण आपल्याकडे ब्रँड्स पण यायला पाहिजेत. लोक करतात एवढे ॲड्स, ब्रँड्स करतात. म्हणाला की मी बोलतोय काही लोकांशी, पण ब्रँडचं म्हणणं आहे की सोनू एकदम नेगेटिव्ह रोल्स चांगले करतो, तर त्याचा इमेज असं एक नेगेटिव्ह झालं, त्यामुळे आपल्या ब्रँडला ते सूट नाही होत. म्हणलं ठीक आहे, बघू, येऊ दे माझी वेळ, मग दाखवतो. आणि मग जेव्हा कोरोना आला, तर जितके ब्रँड्स गेल्या 17-18 वर्षात होते
ते मी सगळे साईन केले. अरे वा. मी 5-6 पटींनी साईन केलेत. मी जेव्हा विजेचा ब्रँड साईन केला तेव्हा मी 17-18 गावांमध्ये वीज पोहोचवली. मग मी मेडिकलचा ब्रँड साईन केला तर मी औषधं पोहोचवली. मग मोबाईलचा जेव्हा ब्रँड साईन केला तेव्हा गावागावात आम्ही 5,500 मोबाईल वाटले. काही काही गावात लॅपटॉप पण वाटले. मग मी हा नियमच केला होता की एन्डॉर्समेंट करताना मी करीन एन्डॉर्समेंट, पण मला सांगा की गरिबांसाठी तुम्ही काय करणार. लोक तुम्ही निवडा, गरिबांना काय स्टुडंट्स तुम्ही देणार? निवडा. सुरुवातीला थोडा त्रास पण झाला. काही कॉर्पोरेट असं पण म्हणाले की नाही नाही, अशी आमची सिस्टम नाहीये, आमचे काही नियम आहेत, आम्ही असं करू नाही शकत वगैरे, नंतर करू वगैरे. म्हटलं अरे हे सिस्टम काहीतरी चुकतीये. मी म्हटलं की मी जर द्यायला तयार आहे तर माझं सगळं तुम्ही देऊन टाका. हो, मी जर माझी ब्रँड अँबॅसिडरची पूर्ण फीज मी सोडायला तयार आहे, द्यायला तयार आहे, मग तुम्ही का नाही देत? आणि तुम्ही द्यायला तयार नाही आहात. मग हळूहळू ती सिस्टम बनत गेली आणि आज जेवढे मी ब्रँड्स करतो त्यांना माहितीये की ह्याच्याकडे जर गेलो तर हा काहीतरी द्यायला द्यायला लावणार. लावणार. खूपच चांगली गोष्ट आहे, खूपच छान. माझा असा प्रश्न होता की तुम्ही ही जी काय सेवा केलेली आहे सगळी, तर तुम्हाला असं का नाही वाटत की तुम्ही हे डिझर्व करता? हां, तुझं नाव काय? आर्या, आय एम आर्या. हां, आर्या, थँक्यू सो मच. मला मी इथे बसलोय ते मला माझ्यावर कोणाची तरी कृपा आहे म्हणूनच. मी जेव्हा हे सुरू केलं करायला तेव्हा मला माहिती नव्हतं की याचा रिझल्ट काय असेल. मला ते आवडत गेलं. लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघणं, लोकांचे जीव वाचवणं, त्यांना घरी पाठवणं. त्यांची आजही बऱ्याच लहान लहान मुलांच्या ज्या सर्जरीज केल्यात आम्ही, त्यांचे व्हॉट्सॲपवरती फोटो पाठवतात जे आता मोठे झालेत. माझ्याकडे आता तुम्ही बघाल तर मोबाईलमध्ये लिव्हर टाईप केलं तर 300हून अधिक लिव्हर ट्रान्सप्लांटच्या लोकांची नावं येतील. 1, 2 अशी. मायग्रंट टाईप केलं तर मायग्रंट 1, मायग्रंट 2 अशी नावं येतील. सो अशी सगळी नावं सेव्ड आहेत. आणि जेव्हा ज्या लोकांना मी भेटलो नाहीये, कधी भेटणार नाहीये, किंवा एकदा भेटलो असेल, ते जेव्हा मला मेसेज करतात तेव्हा मला एक ऊर्जा मिळते की मी जे काय केलं ते बरोबर केलं. आणि मी नशीबवान की देवानी माझ्याकडनं हे सगळं करून घेतलं. त्यांनी विजन दिली की मी हे करू शकलो. सर, मला विचारायचं होतं की तुम्ही खूप लोकांसाठी खूप काही केलेलं आहे. तर अशी एखादी मोमेंट होती का की कोणीतरी तुम्हाला म्हटलंय की तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं तर आम्हालाही काही तुमच्यासाठी करायचं आहे, असं काही? नाही, मला असं नेहमीच वाटत असतं की जेव्हा पण मी येतो, लोक बरेचदा माझ्यासाठी काही आर्टवर्क बनवून आणतात, काही पेंटिंग्स बनवून आणतात. कधी कोणी चालत येतो लांबून, UP, बिहारमधनं, सायकलवरनं येतात काही लोक. तर हे सगळं मला, हे जे जेस्चर आहे ते सगळं मला नेहमी एक ऊर्जा देत असतं. त्यांनी ते चक्र फिरत राहतं. मी एकटा हे करत नसतो, ते पण सगळे ह्याचा एक भाग निसर्ग असतात. तुम्हाला वेळोवेळी बक्षीसही बरोबर देतो. सर, हा? एकदम बरोबर. तो हा जो आज मोठा मंच आहे, हाच एक मोठा मंच आहे ज्याच्यावरून मी सांगू शकतो आणि जागरूक करू शकतो की धर्म काय असतो, तुमची कर्म कशी असली पाहिजेत. आणि तुम्ही जे एवढ्या वर्षापासून हा शो करताय, कुठे ना कुठे ते बीज जे तुम्ही पेरलंत ह्या शोच्या माध्यमातून, की कसं तुम्ही प्रेरणा देऊ शकता, कसं तुम्ही धर्माचं, कर्माचं कसं पालन करू शकता, आणि आजही करताय. मला आत्ता ह्याची जाणीव झाली ह्या स्टुडंट्सचं प्रश्न ऐकून, ह्या लोकांचं बोलणं ऐकून, की आपल्या DNA मध्येच आहे तो धर्म. DNA मध्ये. आपल्या पूर्ण सिस्टीममध्ये आहे तो धर्म. बरोबर, आणि बरोबर कसा आहे. आपण त्याचा यूज करतो, कसा आपण वापर करतो, कसा आपण त्याला फॉलो करतो आणि लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचवतो, तोच आपला कर्म आहे, आपला धर्म आहे. आणि मला वाटतं की हे तुम्ही आज आणि जे कसं तुम्ही त्याला प्रकाश झोतात आणता, कसं आणतो, तुम्ही त्याला हो. बाहेर आणता, बरोबर, कसं बाहेर आणता त्याला, हा एक मोठा विषय आहे की कशा पद्धतीने त्याला बाहेर आणायचं. या व्यक्तीने धर्माच्या व्याख्येला एक नवीन पैलू दिलाय. परमार्थ करणं, दुसऱ्याची सेवा करणं, गरिबांची सेवा करणं, हाही एक धर्म आहे. म्हणूनच आपण यांच्यापासूनच सुरुवात केली. एक गोष्ट आज इथे सांगून सोनूजी, आज या विषयाला इथे थांबवतो की मी हे स्वतः अनुभवलेलं आहे की आजची तरुण पिढी समजूतदार आहेत, यांच्याकडे नॉलेज आहे आणि माहिती यांच्या बोटांवर आहे. आमच्या वेळी एवढी माहिती उपलब्ध नव्हती, तुमच्या वेळी तरी आहे. तुम्ही तसे तरुण आहात. तर मला बरेचदा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसायचं. पण जेव्हा मी या मंचावर असतो, जोपर्यंत मी प्रश्न ऐकतो, तर मला कळत नाही की त्या प्रश्नाचं उत्तर कुठून माझ्या डोक्यात येतं आणि माझ्या तोंडून ते निघून जातं आणि ते बरोबर असतं. तर जे आपल्या शास्त्रात लिहिलंय की व्यासपीठावर बसलेला व्यक्ती जे काही बोलतो ते खरं होतं, तर त्या गोष्टी मी स्वतः खऱ्या होताना पाहिल्या आहेत. क्या बात आहे सर, तुम्ही एवढं बोललात. मला एक
एक छोटीशी एव्ही प्ले करायची सर तुमच्यासाठी. Please, तर please. वी जस्ट Yes. वॉन्ट टू सी. तर बघूया. 8 वर्षांपूर्वी मी कुणाची तरी सून होते, कुणाची तरी काकी होते, कुणाची पत्नी होते, कुणाची आई होते, पण आज जी मी आहे ते माझं नाव आहे. तर मला मोटिवेशन तिथूनच मिळालं होतं. फर्स्ट टाइम माझ्या लाईफचा तोच शो होता जो मी केला होता. मध्ये मला असं परत वाटलं की कधीतरी असा शो व्हावा ज्याने आपल्या भावनांना जगासमोर आणू शकू, मांडू शकू, जे काही चांगलं केलंय ते लोकांसमोर आणू शकू. खूप वेळापासून हे झालं नाहीये, तर आता असं वाटतं की हे व्हायला पाहिजे, बिलकुल व्हायला पाहिजे. परिस्थिती आपल्या हातात नाही, परिस्थिती ही येतच राहणार, आपल्याला त्यातून जावंच लागेल. समाजाला आदर्श उदाहरण त्यासमोर ठेवायची गरज आहे, ज्यामुळे काही प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल, जीवन सकारात्मकतेने जगण्याचा एक मार्ग मिळेल. असे शोज व्हायची खूप गरज आहे जिथे करिअर आणि कुटुंब व्यवस्था याचं संतुलन कसं राखायचं. मी त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की मी अकॅडमीमध्ये जातो. मी विचारलं हे काय असतं. त्यांनी सांगितलं की तो एक क्लब आहे, तिथे किक बॉक्सिंग शिकवतात. तर म्हटलं काय, मला पण जायचंय, मला पण जायचंय. अरे वा तुला त्याची किल्ली मिळाली. हो सर, म्हणजे माझ्या समोर इतकं मोठं कुलूप होतं आणि स्वतःहूनच ती चावी माझ्यापर्यंत आली. मला खूप Very छान good. वाटलं. तर ज्यांनी स्ट्रगल केलं आमच्यासारखा त्यांना त्या इव्हेंटमध्ये बोलावलं होतं आणि आम्हाला खूप छान वाटलं. खूप ओपनली बोलता आलं. आयुष्याचा एक नियम असला पाहिजे की अन्यायाला नाही म्हणा. जो काही तुम्हाला अन्याय वाटेल तो. क्लासमध्ये माझे मित्र मला नालायक म्हणायचे. मला त्याचा असा फायदा झाला की लोक मला DSC शोच्या माध्यमातून भेटायला यायची. ते माझ्याशी बोलले, माझ्याशी कन्सल्ट केलं. याने माझा आत्मविश्वास खूप वाढला. हा शो खूपच चांगला आहे आणि हा शो चालू राहिला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाटलं Thank you, तुम्हाला sir. भेटून धन्यवाद. सोनूजी. धन्यवाद. मी हे वाचून दाखवतो. मी पूर्ण निष्ठेने माझ्या धर्माचं पालन करेन आणि तुमच्यामध्ये धर्माचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करेन. मी समाजात पसरलेले अंधविश्वास आणि अवडंबर, वाईट पद्धती यांच्याविषयी काय चूक आणि काय बरोबर यावर चर्चा करेन, ज्याने समाजाला एक चांगली दिशा मिळेल आणि तो आपले निर्णय स्वतः घेऊ शकेल याचा नेटाने प्रयत्न करेन.